हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? तर आज मी पार्लरचा एक तुम्हाला टिप देणार आहे थ्रेडिंगची. ठीक आहे. आयब्रोज आपण स्वतःचा आयब्रो स्वतः कशी करू शकतो. लास्ट टाईम मी तुम्हाला सांगितलेलं थ्रेडिंगनी फॉरहेड आणि अपर लिप कसे करायचे. ठीक आहे. तर हा असा सेम धागा घ्यायचा आहे, सर्कल करायचा आहे तो. ठीक आहे. असं सर्कल करून त्याला असं फोल्ड करायचं आहे 6 to 7 टाइम्स. ठीक आहे. आणि आयब्रोज आपले एक्स्ट्रा आहेत ते काढायचे. ठीक आहे. आयब्रोज थोडे वर करून जे एक्स्ट्रा आहेत ते ह्या साईडला खेचायचे. ह्या वेळचे ह्या साईडच्या, ह्या वेळचे ह्या साईडला खेचायचे. ठीक आहे. मी तुम्हाला दाखवते एक्स्ट्रा कसे काढायचे. क्लीन होतात ते प्रॉपर. पण हा थ्रेड चालवता यायला पाहिजे. ठीक आहे. हे बघा निघले. आयब्रोज थोडे असे वर करायचे म्हणजे ते स्किन ताणल्या जाते. ठीक आहे. हे बघा क्लीन झाले. आणि इकडचं जे आहे एक्स्ट्रा ते कैचीने कट करायचं. अशा प्रकारे आयब्रो कैची असते. ठीक आहे. जे एक्स्ट्रा आयब्रो आहे ते कट करायला. ठीक आहे. ते जे एक्स्ट्रा दिसतात ते कट करायचे. शेप वाईज जसा आपला शेप आहे त्याप्रमाणे आपण कट करायचं. अभी मजा आएगा ना भिड़ो पहले से करते. ठीक आहे. तर तुम्ही अशा प्रकारे तुमचे आयब्रोज करू शकता. ठीक आहे. आणि वरच्या साईडचे खालून तर हे असे काढायचे. ठीक आहे. समजलं. आणि वरून ही जी लाईन आहे आपली आयब्रोची त्या लाईनवरती प्रॉपर असं खेचायचं. ठीक आहे. तेव्हा प्रॉपर शेप आला. दिसतो शेप. तर मी माझे आयब्रो माझे स्वतःच करते. कारण की जेव्हा मी कोर्स केलेला तेव्हा आम्हाला शिकवलेलं की स्वतःचे आयब्रो कसे स्वतः करायचे. तर तेव्हापासून मी माझे आयब्रो मीच करते. ह्या साईडचे बघा वरून पण हे असंच खेचायचं आहे. ठीक आहे. हे बघा झालं. या साईडचे इकडं खेचायचे. कारण की इकडचे केस ह्या वेणी असतात ना, तर ह्या वेणी खेचायचे ते. हे बघा. ठीक आहे. आणि हे पण असेच काढायचे. तर अशा प्रकारे माझे आयब्रोज झाले. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. ठीक आहे. आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.